नमस्कार. मी डॉक्टर स्मिता विनय मोरे. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. मैत्रिणींनो, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण एक खास मुलाखत अरेंज केलेली आहे. किंबहुना ह्या हलक्याशा अशा गप्पा गोष्टी आहेत. खरं पाहायला गेलं तर आज आपले जे मान्यवर आहेत, ज्या महिला आज इथे आलेल्या आहेत, त्यांची ख्याती व त्यांचा नावालौकिक फक्त नांदेड नगरीपुरता न राहता तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेलेला आहे. किंबहुना कैक मैल हा दूर पसरलेला आहे. तसं पाहायला गेलं मैत्रिणींनो, तर जागतिक महिला दिन हा फक्त 8 मार्चला आपण साजरा करतो. पण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक दिवसच हा महिलाचा असतो. त्या महिलेपासूनच तो दिवसाची सुरुवात होते व किंबहुना कुठेतरी तिच्यामध्येच ती आल्हाद विसावते सुद्धा. खरं पाहायला गेलं तर प्रत्येक महिला ही त्या घरची एक सेंटर पॉईंट असते. आज ह्या गोष्टी मला सांगताना काही ओळी आठवतात. त्या ओळी मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करू इच्छिते. उलझने है बहुत सुलझा लिया करती हूँ, उलझने है बहुत सुलझा लिया करती हूँ, फ़ोटो खिंचवाते वक्त मैं अक्सर मुस्कुरा लिया करती हूँ। क्यों नुमाइश करूँ मैं अपने माथे पर शिकन की, क्यों नुमाइश करूँ मैं अपने माथे पर शिकन की, मैं अक्सर मुस्कुरा के इन्हें मिटा दिया करती हूँ। क्योंकि जब लड़ना है खुद को खुद से ही, जब लड़ना है खुद को खुद से ही, इसीलिए हार और जीत में कोई फ़र्क नहीं रखती हूँ। हारूं या जीतूं कोई रंज नहीं है, हारूं या जीतूं कोई रंज नहीं है, कभी खुद को जिता देती हूँ, कभी खुद ही जीत जाती हूँ, इसीलिए मुस्कुरा लिया करती हूँ, इसीलिए मुस्कुरा लिया करती हूँ। तर चला मैत्रिणींनो, आज आपल्या दिलखुलास गप्पांना आपण सुरुवात करूया. मी डॉक्टर विद्या हंसराज पाटील यांना ह्या पुढचा गोष्टीसाठी विनंती करते की त्यांनी पुढील परिचय मान्यवरांचे करून द्यावेत. विद्याताई. महिलांचं स्वागत आहे. महिला दिनाच्या अनुषंगाने आपण हा जो कार्यक्रम घेतोय त्यामध्ये नांदेड नगरीमधली नव्हे तर मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ख्याती प्राप्त असलेल्या त्या दर्जाच्या महिलांशी आपल्याला थोडंफार हितगुज करायचं आहे. सर्वप्रथम मी स्वागत करते बोला ॲपमध्ये सौ राजश्री हेमंत पाटील. खरं तर हे व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग आहे की त्याला स्वतःची अशी ओळखीची गरज नाही आहे. पण मला थोडक्यात त्यांचा परिचय सांगावा असं वाटतो की यवतमाळ इथे जन्मलेल्या राजश्री हेमंत पाटील यांचं शिक्षण MA BEd आणि मास्टर ऑफ जर्नलिझम झालेलं आहे. त्यांनी विविध अशा अध्यक्षपद त्या जे भूषवतात. त्याच्यामध्ये गोदावरी अर्बन बँकेच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यासोबत गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल नांदेड येथील त्या शाळेच्या देखील त्या अध्यक्ष आहेत. तुकाई प्रतिष्ठान सोबत शिवधारा महिला नागरी कोऑपरेटिव्ह सोसायटी, हौशी महिला क्रिकेट संघटनेच्या देखील त्या अध्यक्ष आहेत. आणि त्यांची खेळाची आवड बालपणापासून असल्यामुळे, कारण त्या नॅशनल लेवलच्या बास्केटबॉल चॅम्पियन देखील आहेत. आणि त्यासोबत त्यांनी म्हणजे हे विशेष उल्लेखनीय मला बाब अशी सांगावं वाटते की फक्त ही आवड बालपणापुरते त्यांनी मर्यादित न ठेवता पुढेही त्यांनी जिजाऊ महिला नागरी प्रतिष्ठानचं अध्यक्षपद, त्याचसोबत हौशी महिला क्रिकेट संघटनेच्या देखील ते अध्यक्ष आहेत. आणि त्यासोबत एक त्यांचं रुद्रराज इंडेन या कंपनीचे पण त्या अध्यक्ष आहेत. म्हणजे सोबत त्यांना विशेष असे उल्लेखनीय बाब म्हटलं तर 7 वेळा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. आणि दिल्लीची जी परेड असते, सगळ्यांनाच माहिती प्रजासत्ताक दिनाची जी दिल्लीची उल्लेखनीय अशी परेड, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व देखील त्यांनी केलेलं आहे. त्यासोबत आपली नाटकाची आवड देखील त्या जोपासतात. मी एक स्त्री बोलते हा एक त्यांचा दूरदर्शनवरती विविध कार्यक्रमांमध्ये आणि आकाशवाणीमध्ये पण विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. सोबतच दूरदर्शनवरती ह्या एकपात्री प्रयोगात त्यांनी मी एक स्त्री बोलतीये ही भूमिका साकार केलेली होती. महाराष्ट्रभर त्यांची व्याख्यानं तर गाजतच असतात. सोबत ग्रामीण व शहरी बचत गटातील महिलांना संघटित करून त्यांच्यासाठी विविध असे उपक्रम चालवणे हा राजश्रीताई हेमंत पाटील यांचा खरोखर अगदी उल्लेखनीय असा त्यांचा हातखंडा आहे म्हटलं तरी हरकत नाही. आणि दुसऱ्या ज्या मान्यवर आलेल्या आहेत त्यांचा परिचय त्यांच्या वर्दीवरूनच तुम्हाला दिसत आहे की त्या एक महिला क्षेत्रातील अगदी म्हणजे आपण म्हणतो की आपण सदरक्षणाय खल निग्रहण आहे, ही जे पोलिसाचं जे ब्रीदवाक्य आहे ते खऱ्या अर्थाने गाजवणारी स्त्री म्हणजे ही माझी मैत्रीण श्रीदेवी बळीराम पाटील असं तिचं नाव आहे. आता नांदेड नगरीच्या ज्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला 1.5 वर्षापासून त्या कार्यरत आहात. त्यापूर्वी 3.5 वर्ष त्या देगलूर पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये PSI या पदावरती कार्यरत होतं. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे
यांनी MPSCच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये PSI ही म्हणजे हे पद त्यांनी भूषवलं होतं. खरोखर अगदी अभिमान वाटतो की अशा महिला दिनाच्या आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत. पुरस्कारांची तर अगदी यादीच आहे. खरं तर ही स्त्री सर्व गुण संपन्न आहे. ती एक हळवी अशी स्त्री आहे, सोबत कवयित्री आहे. त्याचसोबत म्हटलं तर ती आत्ता जर आपण हे केलं तर लगेचच उत्स्फूर्तपणे वक्तृत्व देखील म्हणू शकेल. तर अशी ही दिग्गज स्त्री पुरस्काराची मानकरी आहे. लोकमत सखी शौर्य पुरस्कार गेल्या वर्षीचा त्यांना मिळालेला आहे. परत इंडियन डेंटल असोसिएशनचा पुरस्कार मिळालेला आहे. महात्मा फुले समता परिषदेचा संरक्षण रत्न देखील हा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि नॅशनल लेवलच्या त्या पण हँडबॉलच्या चॅम्पियन्स आहेत आणि सोबत बास्केटबॉलची स्टेट लेवलची चॅम्पियन आहे. लहानपणापासून खेळात तर आवड आहेच आणि सोबत स्काउट आणि गाईड या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना राज्य पुरस्कार प्राप्त आहे. तर अशी ही दुसरी मैत्रीण आहे श्रीदेवी पाटील. त्यानंतर डॉक्टर नम्रताताई देशमुख तरोडेकर या आपल्या तिसऱ्या ज्या दिग्गज महिला आलेल्या आहेत त्यांचा परिचय देतील. नमस्कार. आपल्या तिसऱ्या अतिशय सिनियर माननी आणि मराठवाड्यातल्या सगळ्यात जुन्या गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर तेजस्विनी जनार्दन वाडेकर, ज्यांचा जन्म मुंबई येथे 1935 साली झाला. त्यांचं शिक्षण कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे आणि मुंबई येथेच झालं. MBBS मुंबईला, DGO पण त्या मुंबईलाच झाल्या. FIC MD पुण्याला झाल्यात आणि MCA कलकत्ता इथे त्या झाल्या. त्यांनी आयुष्यामध्ये खूप विविध पदे भूषवली. त्यातली काही फार महत्त्वाची पदं मी इथे तुम्हाला सांगते. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी जवळजवळ 20 वर्ष कार्य केलं. लेक्चरर BJ कॉलेज पुणे इथे, अध्यक्ष भारतीय महिला डॉक्टर संघटना जिल्हा शाखा नांदेड, संस्था सदस्य व अध्यक्ष स्त्री तज्ञांची संघटना फॉक्सी नांदेड येथील. त्या विश्वस्त देखील आहेत मराठवाडा मेडिकल फाउंडेशन ट्रस्टच्या. संस्थापक अध्यक्ष नर्सिंग कॉलेज नांदेड, संस्थापक सदस्य उपाध्यक्ष प्रगती महिला मंडळ आणि वर्किंग वुमेन्स हॉस्टेल नांदेडमधलं. हे नांदेडमधलं सगळ्यात पहिलं वर्किंग वुमेन हॉस्टेल होतं. ज्यावेळी मॅडम अतिशय बिझी होत्या त्याच्यात वेळात वेळ काढून त्यांनी फिरून फिरून या महिला मंडळासाठी फार काम केलं होतं. संस्थापक अध्यक्ष मराठवाडा मित्रमंडळ पुणे, सदस्य कौटुंबिक समस्या निवारण केंद्र, विश्वस्त मराठवाडा शिक्षण संस्था नांदेड, सदस्य शारदा भवन शिक्षण संस्था नांदेड, मानद वैद्यकीय अधिकारी पोलीस कल्याण विभाग नांदेड, सदस्य अभ्यागत समिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, सदस्य महिला शिक्षण सल्लागार समिती पंचायत समिती नांदेड आणि सिनेट मेंबर मॅक्सिव विद्यापीठ नागपूर येथे. त्याचप्रमाणे मॅडमला विविध क्षेत्रात बरेच पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झालेले आहेत. नार्ची नॅशनल असोसिएशन फॉर रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ ऑफ इंडिया कलकत्ता या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या नार्ची अवॉर्डच्या मराठवाड्यातल्या त्या पहिल्या गायनेकॉलॉजिस्ट आहेत. कुटुंब कल्याण क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून त्यांना रौप्य पदक देऊन गौरव करण्यात आला आहे. माननीय शरद पवार अमृत महोत्सव 14 आणि 15 कृतज्ञता वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना सन्मान पत्र देऊन गौरव केलेला आहे. दैनिक लोकमत तर्फे सखी सन्मान, जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचप्रमाणे शांताबाई माधवराव पाटील जीवन गौरव पुरस्कार हा देखील त्यांना मिळालेला आहे. अशा या इतके पुरस्कार प्राप्त व्यक्ती आपल्याला इथे आलेल्या आहेत. त्यांच्या ह्या सामाजिक कार्याविषयी तर आपल्याला माहिती झालीच आहे, पण आता इतक्या सिनियर डॉक्टरला काही थोडेसे वैयक्तिक प्रश्न पण आपण विचारू, म्हणजे आपल्याला त्यांच्या जीवनाविषयी म्हणजे वैयक्तिक जीवनाविषयी पण थोडीशी माहिती मिळेल. मॅडम, आता अतिशय पर्सनल प्रश्न आहे. ज्यावेळेस सर तुम्हाला बघायला आले किंवा सरांची आणि तुमची पहिली भेट झाली त्यावेळेसचा तुमचा काय अनुभव होता, तुमच्या काय भावना होत्या, आम्हाला थोडक्यात सांगा ना. सगळ्या महिलांना माझ्या महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि खरं सांगायचं म्हणजे फारसं काय माझ्या मनावर किंवा जीवनावर डॉक्टर वाडेकर बघायला येणार म्हणून
तेवढं काहीच वाटलं नाही. पण माझा हा पहिलाच प्रसंग होता. आधी असं ओळखी वगैरे म्हणजे आमच्या आई वडिलांनी बघितले, पण त्यांना ते सगळे नापसंत आले, कारण त्यावेळेस आमच्या समाजात डॉक्टर लोक फार थोडे होते. आणि हे डॉक्टर वाडेकर आमच्या एक मेहणे होते, भिसे म्हणून पोलीसमध्ये, त्यांनी हे स्थळ सजेस्ट केलं. आणि मग डॉक्टर वाडेकर मला बघायला आले. तर तो 1961 साली त्यांच्याबरोबर माननीय विठ्ठलराव जाधव MP हे पण होते, हे दोघं आले होते. त्यावेळेस ते MP उद्या हा आपला नवरा नाही झाला तर दुसऱ्याशी कशाला काय बोला म्हणून मी काय गेले नाही. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी माझ्या बाबांना विचारतो आणि मग काय ते सांगतो. थोड्या दिवसानंतर मग पत्र आलं त्यांचं की मुलगी पसंत आहे मला आणि माझ्या बाबांना, पण मी आधीच अशी शपथ घेतली की मी हुंडा घेणार नाही, त्यामुळे मला हुंड्याची काहीच अपेक्षा नाही. आणि त्याच्यामुळं थोडंसं आमच्या घरात काही प्रश्न आलेत, तर लग्न साधं करायचं असं त्यांनी सांगितलं. आणि मग बाबांनी दागिने वगैरे केले माझ्यासाठी. आणि सर तेव्हा हैदराबादला होते डॉक्टर वाडेकर, तर तिथून त्यांनी साड्या वगैरे आणल्या. तर मी आधीच निरोप पाठवला होता की भारीच्या साड्या वगैरे मला नको आहेत, साध्याच घ्या तुम्ही, म्हणजे ज्या वापरता येतील त्या. कारण माझ्या मैत्रिणींचं मला माहीत होतं की ज्यांनी महाग महाग साड्या घेतल्या त्या फक्त कपाटातच राहिल्या त्यांच्या लग्नाचा दिवस सोडला तर. त्याप्रमाणे मग आमचं लग्न एकदम साधेपणानं झालं. आणि त्यावेळेस काय अजून एक म्हणजे आता इथं बोलत असताना मेकअप वगैरे बद्दल बातचीत झाली, पण मला सांगायला आवडेल म्हणजे सांगते मी की म्हणजे त्यावेळेस इतकी घाई झाली की मी अक्षरशः जी घरात सुती साडी आणि ब्लाऊज होतं तेच घातलं, ज्या वेण्या होत्या तशाच ठेवल्या, आणि एक पावडरचा कण किंवा कोणतंही मेकअप माझ्या अंगावर किंवा चेहऱ्यावर नव्हतं. तरी पण त्यांनी पसंत केलं. कदाचित त्यांना साधेपणा आवडत असावा आणि त्याच्यामुळं हे असं झालं. पण प्रत्यक्ष माझ्या अनुभवानं मी सांगते की लग्न करायच्या वेळेस बाकीचं पटो नाही पटो, स्वभाव थोडा पटायला पाहिजे. आणि काही ज्या लग्नाच्या आधीच्या विवाहाच्या आधीच्या टेस्ट असतील त्या करून घ्यायला पाहिजेत, नाहीतर नंतर मग खूप त्रास होतो. आणि काही व्यंग असतात, काही हेरिडिटरी डिसीजेस असतात, जसं थॅलेसिमिया आहे किंवा आता खरं म्हणजे त्यावेळेस म्हणजे डायबेटीस आणि BPला सुद्धा असं डिसीज म्हणत होते, पण आता काय कोण म्हणत नाही. आमच्या आईवडिलांच्या अपेक्षा तेच होत्या की असं काही रोग असू नये आणि मुलगा मिळवता असावा, बाकी पैसे नसले तरी चालेल, पण स्वभावानं साधा असावा, असं आमच्या वडिलांच्या अपेक्षा होत्या. पण आता कसं झालं की थोडं मुलांच्या पण अपेक्षा वाढलेत, मुलींच्या पण वाढलेत, त्याप्रमाणे त्या आधी बोलणी वगैरे करतात. पण आमच्या ह्याच्यात तसं काही झालेलं नाही. आणि डॉक्टर वाडेकरांनी डायग्नोसिस केलं की ही मुलगी फार भित्री आहे, हिला करून घ्यायला काहीच हरकत नाही. त्याप्रमाणे आमचं लग्न झालं. आता पुढचं काय मी जास्त सांगत नाही. हा प्रश्न मला अनेक जणांनी विचारला, म्हणून ह्याचं उत्तर देते मी. लग्न म्हणजे कसं आहे की ॲडजस्टमेंट असते. आधी लग्नाच्या आधी आपण काही पण करू शकता, पण एकदा आपल्याला लग्न झालं आणि मूलबाळ झालं की मग ते तोडणं फार कठीण होतं. तर पहिल्यांदा ॲडजस्टमेंट करायला माणसानं शिकायलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट काय आपल्याला करता येत नाही की आपल्या मनासारखी. आणि एक मळा घेऊन दिला माझ्या नावानं, इतकं मी त्यांना खुश केलं. अजून बाकी ॲडजस्टमेंट तर लागतेच तुम्हाला, मुलांच्या बाबतीत लागते, खाण्याच्या बाबतीत लागते, डोक्यावर पदर, आमच्या घरी चालायचं नाही असं गेलेलं, त्याप्रमाणे मी ॲडजस्ट केलं, बरंच ॲडजस्ट केलं. पण त्यांनी पण माझ्यासाठी खूपच म्हणजे असं त्रास वगैरे काही दिला नाही, ह्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. यापुढील प्रश्न मी राजश्री ताईंना विचारू इच्छिते. ताई, तुम्ही सर्वांचेच, आमच्या पूर्ण मुली आणि महिलांचे आदर्श आहात. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जिथे गेला आहात तिथे काही ना काही इन्स्पायरिंग असं आम्हाला केलेलं आहे. मात्र आज आम्हा सर्वांना, मैत्रिणींना तुमच्याकडनं जाणून घ्यायची फार इच्छा आहे की तुमच्या आयुष्यातील आदर्श व्यक्ती कोण आहेत? एक कोणी व्यक्ती आदर्श म्हणून नसतं कधीच. प्रत्येक क्षेत्रातला वेगवेगळ्या माणसं वेगवेगळे काम करत असतात, आणि ती लोकांमधले जे सद्गुण असतात ते आपल्यासमोर एक आदर्श म्हणून राहतातच.
म्हणजे अगदी ऐतिहासिक काळातील जिजाऊंपासून सावित्रीबाई फुलेंपासून आपण पकडलं, पण जिजाऊंच्या वेळची परिस्थिती, सावित्रीबाईंच्या ती परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात बराच बदल होत गेलेला आहे. खूप विशेष फरक पडला अशातला भाग नाही. महिलांना अजूनही त्यांच्या सन्मानासाठी संघर्ष करावा लागतोच आहे. तिला माणूस म्हणून स्वतःला सिद्ध करावंच लागतं. पण त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या महिलांचा म्हणजे बरेचदा आपण जर बघितलं तर एखादी भांडेवाली सुद्धा आपल्याला खूप मोठी प्रेरणा देऊन जाते. आयुष्य जगत असताना सकारात्मकतेने आपण आयुष्याकडे कसं बघितलं पाहिजे, काय बघितलं, आणि याही पलीकडे जाऊन म्हणते की पहिल्यांदा आपण आपला आदर्श स्वतः निर्माण केला पाहिजे. आपण आपल्यासमोर आदर्श म्हणून उभं राहिलं पाहिजे. जेव्हा आपण आरशात स्वतःला बघतो तेव्हा आपली स्वतःची मान उंचावली पाहिजे की येस यू आर. म्हणून अगदी स्वतःपासून ते आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक माणूस हा तुमच्यासाठी आदर्श म्हणून असतोच. खरं आहे ताई, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. आणि किंबहुना आज प्रत्येक स्त्री आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले ठसे उमटवत आहे. किंबहुना ती स्वतःलाच कुठेतरी सिद्ध करून समाजासाठी एक प्रेरणास्थान निर्माण करत आहे. पुढील प्रश्न मी ताईंनाच विचारत आहे. हा थोडासा आम्हाला सर्वांना आवडून घेण्यासारखा प्रश्न आहे. हेमंत भाऊंना तुमच्यामधील आवडलेली अशी कुठली एखादं, म्हणजे तुमच्यामध्ये बरेच गुण आहेत पण तरीही नवरा बायकोच्या नात्यामध्ये हेमंत भाऊंना तुमच्यामध्ये आवडलेली सगळ्यात छान अशी एखादी गोष्ट, आणि सोबतच अशी एखादी गोष्ट की जी त्यांना अजिबात आवडत नाही आणि ती तुमच्याकडनं अपेक्षित करतात की नाही ही तू तुझ्यामध्ये चेंज कर. आता हेमंत भाऊंना माझ्यातलं काय आवडलं हे ते जास्त चांगलं सांगू शकतील माझ्यापेक्षा. पण तरी देखील आयुष्यात जर सगळ्यात चांगली गोष्ट कुठली मला मिळाली असेल तर तो म्हणजे हेमंत पाटलांसारखा जोडीदार मिळणं. वैचारिक पातळीवरती एक संघपणा असणे, तुमच्या सगळ्या आवडीनिवडी सारख्या असणे. आमच्या दोघांचे स्वभाव दोन टोकाचे आहेत. मी खूप बोलकी आहे, ते शांत असतात. ते खूप अग्रेसिव्ह आहेत. मी प्रत्येक गोष्टीला खूप सामंजस्याने म्हणा किंवा शांतपणे सामोरी जात असते. अशा बऱ्याच आमच्यामधल्या विरोधाभास असलेल्या गोष्टी देखील आहेत. पण जसं आत्ता वाडेकर मॅडमने सांगितलं की शेवटी संसार म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. आणि आपल्याला संत तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की गुणदोषासह आपण एकमेकांना स्वीकारलं पाहिजे, तर आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. त्याच्यामुळे माझ्यात न आवडण्यासारख्या त्यांना खूप गोष्टी आहेत की ज्या ते सातत्याने एक नवरा म्हणजे माझा अत्यंत उत्तम समीक्षक जर कोणी असेल तर ते हेमंत पाटील आहे. म्हणजे भाषण खूप झालं म्हणून सगळे लोक मला कौतुक करतील, पण ते बरोबर त्या भाषणात काय चुकलं, काय वाढवायला पाहिजे होते, अजून तू स्वतःला कसं डेव्हलप केलं पाहिजे, म्हणजे माझ्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत ते सतत नाराज असतात किंवा एक नाखुश असतात की नाही तू अजून स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे, अजून पुढे गेलं पाहिजे. या पद्धतीने त्यांच्या सूचना असतात. मग त्यासाठी सारखं तू वाचन केलं पाहिजे या पद्धतीने. आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे सतत असं बडबड करण्याची जी सवय असते, महिला म्हणून आपण त्या बोलक्या असतोच थोड्याशा आपण एक्स्ट्राच की आपण कशा पद्धतीने एक्सप्रेस झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेतच. आणि त्यांच्यातली न आवडायची गोष्ट म्हणजे की आत्तापर्यंत आयुष्यात त्यांनी माझ्यासमोर माझं कौतुक कधी केलं नाही. माघारी करत असावेत असे बरेच जण सांगतात, पण एखादी गोष्ट आवडली आहे, छान झाली आहे, तर ते चुकलं ते पटकन सांगतील. मला एक स्त्री म्हणून, एक बायको म्हणून मला सुद्धा वाटत असतं की मग एखादी गोष्ट जर चुकली तर तुम्ही पटकन ॲनालिसिस करून सांगता. तर मग एखादी गोष्ट थोडी तर आवडली असेल कधीतरी तर ते पण सांगितलं पाहिजे. तर असं हे छान गोड नातं असतं, सुखादुःखात एकमेकांच्या अडचणीत, यशात अपयशात एकमेकांना सांभाळून घेणारं. तर एक खरोखर जोडीदार म्हणून 100% मार्क्स त्यांना द्यावेसे वाटतात. कारण नेहमी कुठलीही चांगली गोष्ट झाली तर त्याचं क्रेडिट पटकन लोक मला देऊन मोकळे होतात. हां, हे ताईंनी सांगितलं असेल, हे ताईंनी केलेलं आहे. उलट हेमंत पाटील एक रसिक माणूस म्हणून, परीक्षक म्हणून, अभ्यासक म्हणून, एक व्हिजनरी माणूस म्हणून खूप मोठे आहेत. त्यांचं म्हणजे मी जिथे संपते तिथून त्यांचं व्हिजन सुरू होतं असंही म्हटलं तर काही हरकत नाही. पण दरवेळेला क्रेडिट त्याचं मला मिळत राहतं. म्हणून मला त्यांच्यातलं त्या मोठेपणाचं कौतुक वाटतं की बायकोचा मोठेपणा, बायकोचं कौतुक इतक्या छान पद्धतीने एखादा माणूस कसं काय ऐकून घेतो. हा एक म्हणजे मी जरी स्त्रीवादी असेल तरी देखील मला एक पुरुष म्हणून जेव्हा मानसिकता इतर पुरुषांची बघते तर त्यात कमाल वाटतं की इतक्या सहजतेने छान. आणि अगदी 100% हां तिच्यामुळेच मी आहे. लोक म्हणतात ताई 50% ताईंचा वाटा, नाही 50% नाही 100% तिचा आहे. म्हणजे हे म्हणायला देखील खूप मोठं मन लागतं. म्हणून माणूस म्हणून देखील ते तेवढेच मोठे वाटतात. खरं आहे ताई, मला वाटतं तुम्ही दोन्ही मुद्दे खूप छान प्रकारे सांगितले की आज जरी आपण वुमन्स डे जे सेलिब्रेट करत असतो तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज आपण उभे आहोत ते आपल्या पार्टनरमुळे, किंबहुना जो आपला जोडीदार आहे त्याच्या भरघोस
पाठिंब्यामुळे, त्याने दिलेल्या फ्रीडममुळे आणि त्याने आपल्यामध्ये ठेवलेल्या ट्रस्टमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि ह्या तुम्ही जरी बोलत असल्या तरी किंबहुना प्रत्येक महिलांचेच ते शब्द आहेत जणू, की उच्चांकावर जाण्यासाठी जसं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण हेही तेवढंच खरं आहे की प्रत्येक यशस्वी महिलेसोबत पाठीमागे नव्हे तर सोबतीने चालणारा तिचा जोडीदार असतो, जो की तिला खरंच यशाच्या शिखरावरती घेऊन चालणारा असतो आणि त्याच्यामध्ये त्याला खरोखर खूप अभिमान आणि सार्थ असा आनंद समाधान असतं. तुम्ही म्हणताय की हेमंत भाऊ बोलत नाहीत, तुमच्याबद्दल कौतुक करत नाहीत, परंतु हा बहुतेक नैसर्गिक पुरुषांना मिळालेला गुण असावा अबोलपणाचा, जो की आपणही जाणतो, प्रत्येक महिला जाणते की आपला जोडीदार फारसा बोलत नाही आणि मात्र तिच्या मनोमनी तिला माहिती असतो की न बोलताही खूप काही सांगणारे त्याचे जे शब्द असतात ते आपल्याला ऐकू येतात आणि बहुधा तेच आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी आणि प्रत्येक आनंदासाठी खूप काही गोष्टी देऊन जातात. हा सगळा भावनांचा खेळ आहे आणि हे बॅलन्स करताना आपल्याला माहिती आहे की आपण याची किती मजा घेत असतो खरोखरच. आणि नक्कीच खरं आहे हे, की राजश्री तू नेहमी हसरी असते अगदी कधीच. तर आम्हाला नेहमी प्रश्न पडतो, एवढं सगळं स्ट्रेस असताना सुद्धा तू एवढी म्हणजे आनंदी कशी करावी? कधी कोणत्या गोष्टीची अशी चीड येत नाही का तुला, की आता एखाद्या समाजात भरपूर काही अशा अनिष्ट हे चालू असतात, तर त्याला बघून तू अशी चिडते, असा कोणता प्रसंग तुला आठवतो का? मला खोटं बोलणारे लोक आवडत नाहीत. म्हणजे चिडण्यावरून माझं स्वतःचं देखील खूप नुकसान मी बऱ्याचदा करून घेते. माझा चिडका स्वभाव नाही, तसंही मी कुठल्याही गोष्टीला शांतपणेच समोर जाते. आणि स्ट्रेस तर आपल्याला असतोच कुठल्याही गोष्टीत आणि इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात वावरत असताना. पण आपल्या काही तत्वांमुळे आपण बऱ्याचदा अनेक चुका देखील करतो. चुका म्हणण्यापेक्षा की काही गोष्टी पटतच नाही आपल्याला. म्हणजे जेव्हा मी जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला उभी होती आणि हा ट्रेंड आता सगळीचकडे आहे की लोक येऊन तुमच्याकडे सांगतात की आमच्याकडे एवढी मतं आहे, ताई पार्टीच झाली नाही संध्याकाळी, त्यांनी मटणाची पार्टी दिली, आपण खिचडी तरी करा, किंवा मटण मिळालं नाही, दारू मिळालं नाही. म्हणजे लोकांच्या डिमांड्स वाढत चालले की काय, वाढण्यापेक्षा त्या चुकीच्या डिमांड्स वाढत चालल्या, याचं खूप वाईट वाटतं. आणि मग जेव्हा डायरेक्ट माझ्याशी असं प्रचार संपवून असताना संध्याकाळी एक ग्रुप होता, तर त्या ग्रुपने सरळ असं डायरेक्ट माझ्यासमोर जेव्हा म्हटलं की ताई आमच्याकडे काही पोचलंच नाही अजून. म्हटलं काही पोचलं नाही म्हणजे काय, प्रचाराचं साहित्य आलं नाही का? नाही नाही, साहित्याचं नाही, संध्याकाळी जरा पोरांचं सगळ्यांचं खुश करावं लागतं. आणि मग माझ्यासोबतच्या की ताई त्यांना संध्याकाळी सोय करावी लागते इतकं. आणि मग ती एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ते कुठेतरी भयंकर, म्हणजे मी आयुष्यात खूप कमी चिडते, खूप कमी, पण जेव्हा चिडते मग तेव्हा ते सात्विकच संताप असतो तो. आणि मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला मतं द्यायचे तर द्या, नाही द्यायचे तर नका देऊ, काम करायचं तर करा, नाही करायचं नका करू, पण असल्या घाणेरडे प्रकार करून मला निवडणुकीत लढायचं नाही आहे आणि निवडून पण यायचं नाही आहे. मी पडली तरी चालते. त्या क्षणी मला असं वाटतं की आपण जो आशीर्वाद देतो ना, आपण जे बोलतो तो आशीर्वाद आपल्याला रिबॉन्ड होतो आणि लागतं. तर त्या निवडणुकीत मी पराभूत झाले. पण लगेच थोड्या वेळाने आमच्या सिनियर कार्यकर्ते किंवा जवळचे जे लोक असतात त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही भाषणाचं तेवढं बघा, बाकीचं या सोयीबीत तुम्ही पडू नका. म्हटलं एखाद्या महिलेला मला आमच्या इथे दारू आली नाही किंवा मटण आलं नाही किंवा पार्टीचे हे बोलायची हिंमत कशी होते कुणाची? म्हणजे किती अधःपतन समाजाचं होत चाललं, किती रसातळाला ही सगळी प्रक्रिया जाते. तेव्हा राजकारणात आहे म्हणून म्हणा, समाजकारणी आहे, तर अशा पद्धतीचे प्रसंग येतात आणि मग त्यातून अदरवाईज मी अत्यंत शांत, म्हणजे समोरच्याला कळणार देखील नाही की मला त्याच्या व्यक्तीचा राग आलेला आहे किंवा वाईट वाटतंय. खरंच आहे असं नाही, तो भाग वेगळा म्हणावा लागेल समजा निवडणुकीचे. पण इतके सारे पुरस्कार मिळाले. प्राईड ऑफ महाराष्ट्र जो नुकताच मिळाला रघुनाथ माशेलकर जी यांच्या हस्ते, त्यानंतर नारीरत्न जो की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या हस्ते तुला मिळालेला आहे. अर्थरत्न पुरस्कार सह्याद्री उद्योगतर्फे देण्यात आलेला. पुन्हा बँको पुरस्कार तर सातत्याने 3 वर्ष तुमच्या ह्याला मिळालेला आहे. परत दीपस्तंभ पुरस्कार जो की म्हणजे गुलाबराव पाटील आणि काकासाहेब कोटे यांच्यातर्फे जो मिळालेला पुरस्कार, प्रतिबिंब पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, असे किती पुरस्कार तरी आहेत. मग एवढे पुरस्कार मिळाल्यानंतर आता तुला असं वाटतंय का की कुठेतरी थांबायला पाहिजे की अजूनही काही ध्येय आहेत? नाही, या पुरस्कारांमुळे उलट जबाबदारीची जाणीव अधिक प्रगाढ होत जाते, अधिक जास्तीची वाढत जाते. आणि पुरस्कार घेणारा हा फक्त माझा चेहरा आहे, याचं सगळं श्रेय आमच्या टीमला आहे. नाही, तू देते पण तू मोटिवेटर पण आहेस. कारण तुम्हाला त्या पद्धतीची टीम मिळणं, त्या पद्धतीची लोक तुमच्यासोबत असणं, म्हणजे आज संस्थापक अध्यक्ष म्हणून माननीय हेमंत पाटील साहेब असतील, जो एक दृष्टीतून त्यांनी सगळं काम ठेवलं, ज्या पद्धतीने ते आमच्याकडनं काम करून घेतात,
एक परफेक्शन त्यांना लागतं. बँकेला तज्ज्ञ संचालक म्हणून सहकार क्षेत्रातले तज्ज्ञ धनंजय जांभेकर आहेत. त्यांचं बँकिंगमधलं जे नियोजन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. शैक्षणिक क्षेत्रातलं माझी मैत्रीण कीर्ती दगडपल्लेवार ती सोबत आहे. म्हणजे तुमच्यासोबत जी असणारी लोकं असतात तर ही तुम्हाला समृद्ध करत जात असतात. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने या पुरस्काराचे मानकरी आपल्या आजूबाजूची सगळी मंडळी, ती घरातली असतील, आपले मित्रमंडळी असतील, आपले वेलविशर असतील किंवा आपली जी टीम असेल, या सगळ्यांचं ते श्रेय असतं असं मला अगदी आणि मग अजून कोणतं ध्येय गाठावंसं असं वाटतं तुला? म्हणजे अजून आता हे राहिलंय अजून मी तुम्हाला खरं सांगते, म्हणजे कोणाला खरं वाटणार नाही, पण मी कधीच स्वप्नाळू नव्हते किंवा असं एखादं आता हे बाळगलं मला आयुष्यात हे करायचं आहे, हे ध्येय गाठायचं आहे असं मी कधीच ठरवलं नाही. पण एक स्वभाव आहे की मला थांबणं माहितीच नाही आहे. मी स्वतःचं जेव्हा ॲनालिसिस करतो तेव्हा सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे. म्हणजे अपयश आलंच नाही अशातलं भाग नाही आहे. म्हणजे 1-2 यश दिसत आहे माझे, पण त्याच्यामागे 10 अपयश मी पचवलेले आहेत. पण मग अपयश आलं म्हणून आपण थांबलो आणि काही करायचंच नाही असं नाही आहे. ते सातत्याने वेगवेगळं करत राहिले. पण आज या सगळं करत असताना एक छोटीशी खंत राहिलेली आहे की ते मला आयुष्यात जमवावं असं मनापासून वाटतं. ते म्हणजे महिलांना रोजगार मिळेल अशा पद्धतीचा एखादा मोठा उद्योग नांदेडमध्ये निर्माण. कारण खरंच नांदेडमध्ये इतकं पोटेन्शियल आहे, महिलांमध्ये असेल, तरुण युवकांमध्ये आहे. पण त्यांना रोजगाराच्या संधी असतील किंवा या पद्धतीने आपल्या माध्यमातून काहीतरी. कारण आम्ही जेव्हा वेगवेगळ्या उद्योगांना, मी ग्रामीण भागातल्या दरवर्षी 50 महिलांना घेऊन वेगवेगळ्या उद्योगांना भेटायला जाते. तर सांगोल्यात केवळ महिला चालवत असलेल्या सूतगिरणी आहे. 350 महिला कामगार त्या ठिकाणी काम करतात. नाईट शिफ्ट गव्हर्नमेंटचा रूल असल्यामुळे रात्रीची जी शिफ्ट आहे तेवढी फक्त महिला नसतात. अदरवाईज तिथल्या सुपरविजनपासनं MD ईच अँड एव्हरी सगळ्याजणी महिला आहेत. म्हणजे मोठ्या मोठ्या गठाणी उचलायच्या असेल त्या देखील महिला काम करतात. इतकं अफाट काम त्या ठिकाणी आहे. लिज्जत पापडचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर असं एक किमान काही लोकांना आपल्या माध्यमातून रोजगार दिला जाईल असा एक उद्योग ते पण स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. तू म्हणल्याप्रमाणे अपयश ही यशाची खरी पहिली पायरी असते.